कुणाचा महिमा आहे ऐसा संतांचा महिमा. आपण शॉर्टकट सांगतो झाली बोला याची सीमा. सीमा म्हणजे काय? आणि असा तो महिमा आहे की पुढं काय शून्य उरलंच नाही सांगायला. असा त्या संतांचा त्याच्या पलीकडे काय बोलू शकतच नाही आपण. जर समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो, जेवण महाराज आपण समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो, पुढे आपल्याला काय दिसतंय हो? पुढे काय राहिलंच नाही ना दिसायला. अशा प्रकारे त्यांचा महिमा आहे. झाली बोला याची सीमा. हा आणि मग कधी शेवटच्या जन्मात सांगता तुका म्हणे देवा. संतांच्या पायाजवळ काय आहे? तुकाराम महाराज दुसऱ्या जन्मात सांगताय ऐसा संतांचा महित परम काळ. तीर्थ प्रवकाला अवघी पाया पे सगळं कुठं ऐका ती. ते ऐका कुठं ऐका आनंदी गाव दैवताचे कोण आहे? भगवान शंकर आहे. दैवताचे नाव 84 सिद्धांचा हा सुख 16 स्वर्गी नाही. कुठं आलो आपण? अरे तिथं देव येतो. तिथे कोण येतो? देव येतो. कार्तिकीला देव येतो आणि आषाढीला संत जातात. आषाढीला संत जातात आणि कार्तिकीला कोण येतो? देव येतो. नामदेव रायांनी तिथे येऊन कीर्तन, नामदेव कीर्तन करीत पुढे देव आणि ज्ञानदेवा महाराजांची ज्ञानेश्वरांची जेव्हा समाधी झाली ना, आता तुम्ही सांगा आपल्याशी वेळ कमी आहे पण आळंदी मी काय म्हणतो तीर्थ प्रवकाळ अवघी पाया पे कुठं सर्व संतांचे पायाचे आणि तेच आपले साईबाबा आहे, तेच आपले ज्ञानेश्वर आहे. आपली दृष्टी खराब आहे, दृष्टी भिन्न भिन्न आहे. आपल्या दृष्टीत बघायचं वेगळं तरी काय. आपलं मन जोपर्यंत तिथं जात नाही, आपलं मन चंचल आहे ना. अहो मन काय माणसाचं कधी आता इथे बसले कुठं जाईल. मनात कधीही चांगलं विचार असावे, चांगलं विचार असावे. एक दिवशी बिरबल आणि बादशाह फिरायला चाललेले असताना बादशाह बिरबलाला सांगायला लागला गोष्टी. बिरबला मला स्वप्न पडलं. मनात काय भावना असावी, चांगली असावी हे सांगतोय. मला स्वप्न पडलं. बिरबल हुशार होता हो. बादशाहला म्हणला काय पडलं? अरे म्हणलं एक दिवशी आपण फिरायला चाललो होतो, रस्त्यात चालत चालत जात असताना ना 2 खड्डे लागले. एका खड्ड्यात मी पडलो, एका खड्ड्यात तू पडला. मी पडलो तो मधीचा खड्डा होता आणि तू पडलास तो घाणीचा खड्डा होता. म्हणजे बादशाहची दृष्टी बघा. हा मोठा बादशाह म्हणून मधीचे खड्ड्यात पडला, तो घाणीचे. बिरबल म्हणला मला पण पडला, आपण शॉर्टकट घेऊया. मला पण पडला स्वप्न, मला पण स्वप्न पडला. म्हणलं काय? म्हणजे मला असंच पडलं. आपण दोघं चालत होतो, रस्त्यात जात असताना मग 2 खड्डे लागले. तुम्ही एका खड्ड्यात पडलो, मी खड्ड्यात पडलो. तुमच्या स्वप्नासारखंच माझं स्वप्न आहे. तुम्ही मधीच्या खड्ड्यात पडलो, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. म्हणला झाला नाही. म्हणला माझं अजून थोडस तुमच्या पुढे आहे, माझं स्वप्न थोडस तुमच्या पुढे आहे. कसं काय? म्हणलं एकच आहे. आपण दोघेही त्या खड्ड्यातनं बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होता आणि मी तुम्हाला चाटत होतो. विठाला विठाला बादशाह असून देखील मन काय त्याचं वाईट बुद्धी सांगते ना. तो बिरबलाला घाणीच्या खड्ड्यात बिरबल काय बोलला? मी भले घाणीच्या खड्ड्यात पडलो पण मी चाटला काय? चांगल्याच गोष्ट चाटली ना. अरे मन किती पवित्र आहे. कुठल्याही यज्ञात मन नसल. तीर्थ प्रवकाला अवघी पाया पे सकल ही मुलांच्या पायात आहे. आनंदी मध्ये बघा, आनंदी मध्ये कारण ते ज्ञानपीठ आहे. ज्ञानपीठ आनंदी काय आहे? ज्ञानपीठ आहे. तिथे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव 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 माता ज्ञान किती ज्ञानेश्वर महाराजांना किती पद्धतीने संतांनी वर्णन केलंय. ज्ञानदेव माझे सोयरे ज्ञानदेव सेना महाराजांचा बघाय सेना म्हणे माझा ज्ञानदेव दिला आणि दावी असा ते ज्ञानपीठ आहे. अनेक
मार्गाला लागतात. मग त्यांच्या पायाशी तीर्थप्रवकाल अवघी पाया पेसकळ म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात कमने देवा त्यांची केली पावे. संतांची सेवा करावी लागते. आपण एखाद्या संतांची सेवा केली ना तर आपलीच लोक आपल्याला काय रे त्या साधीची धोत्रवाल्याची सेवा करतोय. अरे पण ते धोत्र काय ते तुला काय माहिती आहे? ह्या धोत्र सगळ्याला उपयोगी येतात. तुझी पॅन्ट कशालाच उपयोगी येणार नाही, हात भरून नेता येईल. पण धोतर एवढं उपयोगी येतात. थंडी असली तर ते अंग पांघरून घ्या बघा, थंडी जाते धोतराने. धोतर कुठल्या गोष्टीला उपयोगी येत नाही, नेसायला येतात. वेळ आली तर नाही साधूला काय सापडलं तर जीव द्यायला फास लावायला पण त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आणि मग अशा संतांनी नुसतं तुम्हाला आलिंगन देऊ नाही लावला. त्यांनी काय लावला? वैकुंठीचे निदान ज्याचे असती जे प्रिय करवो त्याची गाठ पडती त्याने दिला अभय करवो. त्याचे संगती केले भक्तीने देखील भीमा तिरवो. परस्पर सोयरा कुंडलिक बरा त्याने माझा पुढचा हात दिदला फुलवाला दिला. त्याने हा जग पुढे जनन डोळा वै तो कळवळा म्हणून या त्यांनी पुढेच होता जग त्याला हात दिला. म्हणजे काय? वैकुंठीचे निधन ज्या देवाला खूप ठिकाणी आणला त्या देवाचं एकदा भजन करा. विठोबा ऐसा संतांचा महिमा झाली भोलायाची सीमा. तीर्थप्रवकाला अवघी पाया पे सकळ. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आणि ज्या संतांची ज्यांना सेवा करायची आहे त्याचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर Mauri
कधी याचा अवकाश माझ्या बुद्धीचा माझ्या अल्पशा माझा अभंगाचा भाव असेल तर माझ्यापासून सुटलाच नाही आणि मी काय अंकुश बुवांपासून पॉईंट घेतला नव्हता की बाबा मी एवढं मी सोडली जरी माझ्यापासून सुटला नसेल चुकला असेल तर तुम्ही मला सगळ्यांनी माफ करा आणि जर तुम्हाला तेवढं पण जमलं नाही तर मग काय करायचं ते करा संतांचा महिमा झाला मग त्या संतांना भेटायचंय ना संत सांगून जमले हो आपल्याला हा आपलं आयुष्य आयुष्य मानव दिवस शेतकरी तिथे संतांनी सांगितलं त्याच्यावरती लक्ष द्या कोणाचं वाकडं बघू नका कोणाचं वाकडं म्हणू नका दुसऱ्याचा वाईट बघले आपला होतच असतो पण ते आता आपल्याची तेवढी वेळ नाही फक्त हे सांगतोय मी सांगतोय ते नाही मी कुठे सांगतो तुकाराम महाराज साईबाबा छत्रपती शिवाजी महाराज जे सांगताय ते जर तुम्हाला नाही ऐकायचं आहे हे जरी नाही माझाच गाला राहिला नाही एवढा आनंद होता अशी जर माणसं सिंगला बोलायला भेटलीच ना बरोबर मी रात्रभर सिंगला म्हणत असो त्यांच्या मैदानाच्या उत्कृष्ट असा माझा पण उत्कृष्ट असा सिंगला म्हणत तुम्ही सगळ्यांनी उत्कृष्ट असा वाजवला सगळ्यांनी गायनाच्या वेळी उत्कृष्ट असा मला साथ दिली तुम्ही ऐकणाऱ्यांनी देखील साथ दिली असो साईबाबांच्या चरणी तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो अशी मी साईबाबांजवळ प्रार्थना करतो आणि आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुकाराम तुकाराम
हरी